कोण हरणार. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. एका बाजूला असणारे समाधान आणि एका बाजूला असणारे रोनित पाटील. तोच समाधान ज्याने मागच्या सामन्यामध्ये 21 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी जरूर खेळली होती, तोच समाधान असणारे स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पण रोनित पाटील. त्याला दिलं दोघांवर दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडतील का, इथे मात्र प्रश्नचिन्ह असणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय मित्तल मस्कर. वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन गेम इज ऑन. स्ट्राईकला समाधान. रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळाला. इथे मात्र प्रेशर असणार आहे. 24 चेंडूमध्ये 54 धावा मागण्या नाही आहेत. दोन्ही संघ इथे मात्र 50-50चा बॅलन्स असणार आहे. सामना कोण जिंकणार कोण हरणार इथे आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा असणार समाधान तयार. चांगला फटका जरूर खेळलाय. पहिल्या चेंडूवर दाखवले तिथे मात्र अंपायरचा इशारा येईल. आपले इरादे स्पष्ट करत असताना लॉंग स्टॉप षटकार. डीजे थँक्यू. पहिल्या चेंडूची शिकार जरूर केली आहे समाधान पाटीलनं. दाखवलाय षटकार. आपले इरादे पहिल्या चेंडूपासून स्पष्ट करत असताना ज्या फटक्यांसाठी हा फलंदाज ओळखला जातो ते फटके मात्र त्याच्या बॅटमधून. तर महेंद्रजी पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500चं आपल्याला प्राइस पाहायला मिळेल. समाधानसाठी असलेला आपल्याला कॅश प्राइस पाहायला मिळतोय. पूर्ण वाजी संघासाठी असणार आहे. 3 षटकार लगवा 500चं कॅश प्राइज महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाज मित्तल. ते मात्र कव्हर्स मध्ये मारण्याचा प्रयत्न जरूर होता. हा चेंडू येणार निर्धाव. निर्धाव निशीर धावसंख्या 7 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 7 धावा. 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 3 चेंडूंमध्ये धावा किती येतील इथे आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मित्तल मस्कर. गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा असणार तयार. इथे मात्र चांगला फटका जरूर केलाय. चेंडू जाणार सीमारेखा पार. येतोय चौकार. डीजे पहिला चेंडू जरूर निर्धाव केला. त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करत असताना पण रोनितला पाव. चौकार आणि शिर धावसंख्या जाऊन पोहोचेल. प्रेम आम्हाला माहिती देतील. 11 धावा धावफलकावर. 11 ऑन अबाउट. 4 चेंडूंचा खेळ समाप्त आपल्याला पाहायला मिळेल. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 2 चेंडूंमध्ये धावा किती येतील आपल्याला पाहायला मिळेल. 54 धावांचं आव्हान असणार आहे. 54 धावा आपल्याला चेस होताना पाहायला मिळतील का डिफेंड होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार तयार मित्तल मस्कर ऑन अ बॉलिंग अटॅक. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका जरूर केलाय. अजून एक चेंडू जाणार सीमारेखा पार. येतोय चौकार. डीजे थँक्यू. तर मयूरदादा पाटील चेरवली यांचं आगमन झाले. दादाला विनंती आपण या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत आहे दादा. त्यानंतर अक्षय पाटील आपलं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत आहे. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार लगवत असताना रोनित आपले इरादे स्पष्ट करतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 15 आपण पाहूया. ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. चांगली इथे आपल्याला धावसंख्याचा आकार पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधील. इथे मात्र ऑफसाईडला जरूर चेंडू केला होता. या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या धावफलकावर लागेल 16 धावा धावफलकावर.
पोहोचेल तब्बल 16 धावा धावफलकावर. 54चं आव्हान असणार आहे. 16 धावा. इथे मात्र सुरुवात तर चांगली ठरली श्री गणेश वाजे संघाची. शाईकला फलंदाज पाहू आपण रोनित पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहूया आपण सुमित मोरे. फलंदाजीमध्ये जादू दाखवली होती मागच्या सामन्यामध्ये, आता मात्र काय करेल. अकूट टप्प्याचा चेंडू जरूर होता. लॉलीपॉप चेंडूची सांगता होती तिथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला होता. हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळेल. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. खांद्याचा वापर करत असताना पूर्णपणे कमालीची फेकी करत असताना गोलंदाजाला पाहू आपण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज असणार पुन्हा एकदा तयार सुमित मोरे. शाईकला फलंदाज रोनित पाटील. चांगला फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. क्षेत्ररक्षक येतील तिथे. या चेंडूवर धाव मिळेल फक्त एक आणि एका धावेची धावसंख्या पुढे जाईल तब्बल 17 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 17 धावा धावफलकावर समाधान असेल स्ट्राईकला. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये काय दमखम दाखवली होती या फलंदाजाने, इथे मात्र तीच दमखम दाखवेल का. पूर्णपणे नजरा असतील सर्व प्रेक्षकांच्या समाधानावर. ते मोठे फटके येतील का. सुमित सुद्धा असणार गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे मात्र पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू होता. ऑफसाईडला जरूर चेंडू ग्लास केला. एक तर पूर्ण येईल या चेंडूवर. आणि इथे मात्र फलंदाज होणार बाद. रोनित पाटील बॅक टू द डगआउट. डीजे नवीन फलंदाज मैदानात पाहू पण मनीष पाटील. चांगली केली जरूर झाली होती तिथे मात्र चुकीची कॉलिंग झाली आणि फलंदाजाला परतावं लागलं. रोनितला मात्र तंबूच्या आश्रयाला यावं लागलं. नवीन फलंदाज मनीष पाटीलला पाहू. सुमित मोरे कमालीची गोलंदाजी करत असताना 3 चेंडूंमध्ये फक्त धाव खर्च केल्या 2. आता मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर तयार. शाईकला फलंदाज पाहू पण समाधान असणार तयार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सुमित. इथे मात्र फटका जरूर चांगला खेळलाय. अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू जाणार सीमा पार. येतोय चौकार. डीजे तर मोरिया डीजेचे फायटर आपल्याला पाहायला मिळतील. सतीशजी चौधरी यांचं आपल्याला सहर्ष स्वागत. 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 14 चेंडू आणि 32 धावा. 14 चेंडू 32. सामना कोण जिंकणार कोण हरणार. अजून या षटकामध्ये एखादा जर मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल श्री गणेश वाजे संघ. पण ती गोलंदाजी दारदार करत असताना सुमित मोरेला पाहू आपण. गोलंदाजी ट्रॅकवर असणार पुन्हा एकदा तयार सुमित. हा चेंडू येणार निर्धाव. आता मात्र समीकरण बदलणार. आता मात्र 13 चेंडू आणि 32 धावा. 13 चेंडू 32 धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावर. 22 ऑन बोर्ड पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार सुमित मोरे तयार. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधील. शेवटच्या चेंडूवर कोणता अंक येणार पाहायला मिळेल. सुमित मोरे तयार. तिथे मात्र चांगली अडवणी तिथे आपल्याला पाहायला मिळाली चेंडूची. या चेंडूवर मिळणार खराब थ्रो तिथे पाहायला मिळाला. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलकावर. डीजे
तर आकाश सर शेळके यांचं इथे आगमन झालंय. तर सर आपल्याला विनंती, आपण या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळात आपण त्यांचा आवाजही ऐकू. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज पाहू आपण निकेश. 12 चेंडू 30, स्ट्राईकला फलंदाज मनीष. मनीष मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. 12 मध्ये 30 समीकरण, प्रत्येकी षटकामध्ये 15.00 ची सरासरी गाठावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला मनीष. अकूट टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र चेंडू जरूर हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. मनीष बॅक टू डगआउट. डीजे. नक्कीच मोठ्या फटक्याच्या नादात फलंदाजाला परतावं लागलं. धक्का क्रमांक 2 लागणार. मनीष बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज ऋषिकेश पाटील. ऋषिकेश पाटील आपण पाहू. नवीन फलंदाज आलाय. नेट नंबर 4 चा फलंदाज पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण असणार आहे 11 चेंडू आणि 30 धावा. 11 चेंडू 30 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार इथे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र चांगला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावर. 10 चेंडू 29 धावा. इथे मात्र सामना कोण जिंकणार. आता मात्र समाधान असणार आहे स्ट्राईकवर. हा फलंदाज घातक फलंदाज ओळखला जातो. या फलंदाजामध्ये क्षमता आहे, ती क्षमता दाखवावी लागेल. आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी आज मात्र पूर्णपणे झोकून द्यावं लागेल. इथे मात्र हा चेंडू जरूर हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील आणि कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. धक्का क्रमांक 4, फलंदाज बाद. डीजे. नक्कीच जोर का झटका जरूर तो लगा है श्री गणेश वाजे टीम को. फलंदाज बाद. 9 चेंडू आणि 29 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज असणार आहे. समाधानला मात्र इथे आपल्याला जल्लोष पाहायला मिळाला मैदानात. काय विकेटची किंमत असते ती मात्र आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज कल्पेश पाटीलला आपण पाहू. या फलंदाजामध्ये क्षमता आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू 29 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. 9 चेंडू 29 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील आणि तिथे मात्र हा चेंडू जाणार. अंपायरचा इशारा येईल. सीमारेखा पार. येतोय चौकार. डीजे. 8 चेंडू 25 धावा. इथे मात्र सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न कल्पेशच्या माध्यमातून श्री गणेश वाजी संघाला पाहायला मिळतंय. अजूनही जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पूर्णपणे रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय निकेश मोरे. तिसरं षटक घेऊन जरूर आलाय. पुन्हा एकदा असेल गोलंदाज तयार. स्ट्राईकला कल्पेश पाटील. फटका तर तिथे आपल्याला चांगला केलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना श्री गणेश वाजे संघाला पाहायला मिळेल. डीजे.
निकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निकेश मोरे कमालीची गोलंदाजीचा अटॅक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र स्ट्राईकला फलंदाज असणार विनायक. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. इथे मात्र बॅटची एज तिथे जरूर लागली. षटक क्रमांक 3 समाप्त. डीजे सामना जिंकवला तर 5,000चा पारदर्शक असणारे अनिकेतजी पाटील यांच्या माध्यमातून. इथे मात्र हा फटका जरूर खेळलाय. चेंडू जाणार सीमा रेखा पार. येतोय षटकार. डीजे जर विनायकनी सामना जिंकवला तर गणेश पाटील यांच्या माध्यमातून 1,000चं पारदर्शक असणारे मामा बाचेची जोडी आपल्याला पाहायला मिळते. बाचा मैदानात खेळतोय, मामा कॅश प्राइज लावतोय. पहिल्या चेंडूवर दाखवले दमखम विनायक माचिवले. लगावलाय षटकार. 5 चेंडू 18 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार. चेतन मोरेवर केलाय आक्रमण. पुन्हा एकदा असणार विनायक तयार. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू. पुन्हा एकदा पाहूया चेतन मोरे ऑन बॉलिंग अटॅक. हा चेंडू येणार वाईड. प्रेशर असणारे. आता मात्र 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू 17. विनायक पाहूया आपण पुन्हा एकदा. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळेल. आता मात्र 4 चेंडू 17 धाव्यांची गरज असणार आहे. पाच चेंडू 17. 4 चेंडू 17ची तिथे आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज होणार बाद. धक्का क्रमांक 1 अजून आपल्याला पाहायला मिळेल. विनायक माचिवले बॅक टू द डगआउट. डीजे फलंदाज क्रमांक अजून एक बाद आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपण पाहूया प्रथमेश पाटील. 3 चेंडू 17 धावा. 3 मोठे फटके येतील का. ते मात्र फटका जरूर केला आहे. तिथे मात्र हा चेंडू जाणार सीमा रेखा पार. येतोय चौकार. डीजे
तर पंकज दादा आपण यायचंय, आपण कुठेही जाऊ नका. पंकज पाटील आपण कुठेही जाऊ नका. 2 चेंडू आणि 13 धावा. तिथे मात्र चांगला तिथे फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूवर मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या धावून पोहोचेल तब्बल. आता मात्र 1 चेंडू आणि 12. कुठल्याच प्रकारची मजा इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगला कार्पेटच्या साईडने फटका केला. इथे मात्र सामना जिंकलाय मोह संघ. पुढच्या सामन्यासाठी असतील आपल्याला शुभेच्छा. सुपर 10 मध्ये आपण क्वालिफाय झालात. या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत. अडलक असेल श्री गणेश वाजे संघ.